नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डीजे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 8th मॅथ्स मधील 10th चॅप्टर डिव्हिजन ऑफ पॉलिनोमियल्स कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 10.1 ज्या अंतर्गत एखाद्या पॉलिनोमियलला मोनोमियलला कशा पद्धतीने डिवाइड केलं जातं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रॅक्टिस सेट मधला एक भाग कव्हर केलेला आहे, म्हणजे मोनोमियलला मोनोमियलने डिवाइड करणं. आता आपल्याला त्याच्या पुढचा भाग समजावून घ्यायचा आहे. टू डिवाइड अ पॉलिनोमियल बाय अ मोनोमियल, म्हणजे एखाद्या पॉलिनोमियलला मोनोमियलने कशा पद्धतीने डिवाइड केलं जातं. एक सॉल्व्ड एक्झाम्पल्स इथे घेतलेला आहे, थोडंसं ऑब्झर्व करूया म्हणजे लक्षात येईल. इथे एक्झाम्पल काय दिले पहा. 6x³ + 8x² विच इज डिवाइडेड बाय 2x. त्याचा जो डिव्हिडंड आहे तो इथे लिहून घेतलेला आहे आणि याचा जो डिवायझर 2x आहे तो इथे लिहिलेला आहे. याची स्टेप कशी असते पहा. ह्या डिवायझर मधली जी फर्स्ट टर्म म्हणजे एकच टर्म आहे जी 2x आहे, आणि हा जो डिव्हिडंड आहे यातली फर्स्ट टर्म जी आहे ती 6x³ आहे. मग आपण सुरुवातीला भाग लावत असताना त्या 2x ला असा एक नंबर शोधायचा की त्यानं जर मल्टिप्लाय केलं की त्याचं मल्टिप्लिकेशन हे 6x³ यायला पाहिजे. म्हणजे थोडंसं इथं रफ केलेलं दाखवलेलं आहे पहा. म्हणजे 2x ला अशा नंबरनं मल्टिप्लाय करायचं. 2x म्हणजे डिवायझर मधला पार्ट. त्याला आपण अशा एखाद्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं जेणेकरून त्यांचं मल्टिप्लिकेशन 6x³ येईल, म्हणजे इथलं येईल. जसं की 2 3 आर 6 x × x² म्हणजे x³. हे डायरेक्ट जर आपल्या लक्षात येत नसेल तर आपण असं म्हणू शकतो, यातली फर्स्ट टर्म जी आहे ती 6x³ आहे आणि यातली फर्स्ट टर्म, आता इथे मोनोमियल असताना एकच टर्म असणार आहे, बायनोमियलच्या वेळी आपण फक्त फर्स्ट टर्म घेणार. मग याला जर आपण याने डिवाइड केलं म्हणजे या 6x³ ला 2x ने जर आपण डिवाइड केलं तर काय होईल पहा. 6/2 दॅट इज मीन्स 3. x³ म्हणजे x 3 वेळेला आहे, डिवाइडेड बाय x दॅट इज मीन्स x². म्हणजेच याचा अर्थ आहे 3x² ने जर याला मल्टिप्लाय केलं 2x × 3x² दॅट इज मीन्स वी गेट 6x³. म्हणून इथे 3x² आलं. हे जे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे तो आपला क्वेश्चन मधला पहिला टप्पा असेल, म्हणजेच 3x² आला. म्हणजेच 3x² ने 2x ला मल्टिप्लाय केलं 6x³ आला. 6x³ - 6x³ हा प्लस असता येईल तर इथं मायनस झाला, त्यामुळे प्लस मायनस कॅन्सल होतो. त्यानंतर पुढची जी टर्म आहे ती आहे अशी कॅरी केली. 8x³. जसं आपण 2x ला असा नंबर शोधला की त्याचं मल्टिप्लिकेशन एवढं येईल, त्याच पद्धतीने 2x ला असा एक नंबर शोधायचा ज्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यामुळे आपल्याला 8x² येईल. म्हणजेच इथं 2x × 4x विच इज इक्वल टू 8x². पुन्हा या पहिल्या पद्धतीनुसार जर पाहायचं असेल तर यातली फर्स्ट टर्म जी आहे ती 8x² आहे. तर इथे एकच टर्म शिल्लक राहिलेली आहे आणि इथली जी टर्म आहे ती म्हणजे 2x आहे. यांचा जर आपण भागाकार केला तर 8/2 दॅट इज मीन्स 4. x²/x दॅट इज मीन्स x म्हणजेच 4x. 2x आणि 4x यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 8x² येतं. म्हणजे क्वेश्चन मधला आपला जो पुढचा टप्पा आला तो म्हणजे +4x. म्हणजे त्या 4x ने 2x ला मल्टिप्लाय केलं. 4 2 आर 8 x × x x². पुन्हा हे सबट्रॅक्शन केल्यानंतर 8x² - 8x² 0 आला. म्हणजेच आपला जो क्वोशंट आला तो 3x² + 4x आणि जो रिमाइंडर आला तो 0. तो आपण इथे पुढे लिहून घ्यायचा. तर अशा पद्धतीने हे सॉल्व्ह केलेलं एक एक्झाम्पल फास्ट मध्ये पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेट मध्ये उदाहरण पाहूया म्हणजे लक्षात येईल. क्वेश्चन काय पहा. डिवाइड, राइट द क्वोशंट अँड द रिमाइंडर. 6x⁵ - 4x⁴ + 8x³ + 2x² डिवाइडेड बाय 2x². आपल्याला हा जो पॉलिनोमियल दिलेला आहे त्या पॉलिनोमियलला 2x² याने डिवाइड करायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला हा क्वोशंट आणि डिवायझर लिहून घेऊया. आपल्याला दिलेला क्वोशंट आहे 6x⁵ - 4x⁴ + 8x³ + 2x². याला डिवाइड करायचं आहे 2x². आता इथं आपल्याला ह्या 4 टर्म दिलेल्या आहेत. आपण प्रत्येक वेळी एका टर्मचा विचार करायचा. सुरुवातीची याची जी टर्म आहे ती म्हणजे 6x⁵. याचाच अर्थ या 2x² ला अशा एका नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे की त्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 6x⁵ यायला पाहिजे. यासाठी आपण या दोघांचा भागाकार करतो. म्हणजे यांचा भागाकार केल्यानंतर काय होईल पहा. 6/2 दॅट इज मीन्स 3. x⁵ आहे याचाच अर्थ इथं x चा 5 वेळा गुणाकार आहे. म्हणजे एक स्टेप फक्त इथं दाखवतोय. आणि x² आहे म्हणजे छेदाला x 2 वेळेला. या दोघांचा ज्यावेळी आपण असा भागाकार करू
तेवढी या एक्सला हा एक्स कॅन्सल होईल, या एक्सला हा एक्स कॅन्सल होईल. म्हणजे जो शिल्लक राहणारा पार्ट आहे तो एक्स इंटू एक्स इंटू एक्स म्हणजेच एक्स क्यूब असेल. म्हणजे हे आपल्या सोयीसाठी थोडंसं आपण इथं साईड करून घ्यायचं. त्याचा अर्थ असा होतो 2x² इंटू 3x³ विच इज इक्वल टू 6x⁵5. म्हणजेच 2x² ला आपण 3x³ न मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आलं ते 6x⁵5 आलं. म्हणजे आता मग आपण या 6x⁵5 मधून हा जर सबट्रॅक्ट केला तर काय होईल पहा, हा प्लस असतो तो इथे मायनस झाला. त्यामुळे हा प्लस मायनस कॅन्सल होतो. असा कॅन्सल केला तरी चालेल, अदरवाईज इथे फक्त 0 लिहा आणि पुढच्या ज्या टर्म आहेत त्या सगळ्या आपण कॅरी करूया. हे मी इथं कॅन्सल करतोय अशा आणि पुढच्या टर्म लिहितोय पहा, -4x⁴ प्लस 8x³ प्लस 2x². आता पुन्हा पहिल्यासारखी आपण दुसरी स्टेप इथं करून घ्यायची. इथं फर्स्ट टर्म जी होती ती 6x⁵5 होती. इथं जी फर्स्ट टर्म आहे ती -4x⁴. आता पुन्हा डिवाइड करूया. यातली पहिली टर्म म्हणजेच 2x². -4 डिवायडेड बाय 2 दॅट इज मीन्स -2. x⁴ अपॉन x⁴ म्हणजे 4 पैकी 2 कॅन्सल होतील म्हणजे 2x शिल्लक राहतील. म्हणजे क्वोशंटची जी पुढची टर्म आपली आली ती -2x² म्हणजे तो आपण इथे भाग लावायचा आहे -2x². 2 2 जार 4 होईल. x² इंटू x² म्हणजेच x⁴, परंतु +2 आणि -2 यांचा प्रोडक्ट जो येणार आहे तो मायनस येणार आहे. पुन्हा आपण सबट्रॅक्शन करत असताना इथं मगाशी सुरुवातीची टर्म प्लस होती. म्हणजेच इथली ही जी प्लस आहे ती या मायनसमुळे मायनस झाली आणि हे प्लस मायनस कॅन्सल झालं. मात्र इथं काय होणार आहे, सबट्रॅक्शन करत असताना या मायनसची प्लस होईल म्हणजे पुन्हा प्लस मायनसच येणार आहे. म्हणजे या टर्म एकमेकांना कॅन्सल होतील. म्हणजे इथं हा 0 पार्ट आला. पुढच्या टर्म जर लिहायच्या असतील तर प्लस 8x³ प्लस 2x² असं आपण लिहू शकतो. आता ह्या तिसऱ्या स्टेपला आपण पुन्हा यातली जी फर्स्ट टर्म आहे ती म्हणजे 8x³ आहे. त्याला डिवाइड करूया 2x² न. म्हणजेच काय होईल पहा, 8/2 दॅट इज मीन्स 4 x³ अपॉन x² म्हणजेच x असेल. म्हणजे हा 4x हा जो भाग लागलेला आहे तो आपण पुढे लिहूया प्लस 4x. 4x इंटू 2x² दॅट इज मीन्स 8x³. हे म्हणजेच आता यातून हे जर पुन्हा सबट्रॅक्ट करायचं झालं तर आपण पुन्हा चिन्ह बदलू. हा मायनस असल्यामुळे या प्लसचा मायनस होतो. हे प्लस 8x³ मायनस 8x³ कॅन्सल होईल आणि जो पुढचा भाग येणार आहे तो म्हणजे 2x². आता हा लास्ट भाग आहे. पुन्हा आपण असं म्हणू शकतो, हा जो 2x² आहे याला याला म्हणजेच यानं डिवाइड करायचं. म्हणजेच पुन्हा तो 2x² ने डिवाइड करायचं. 2/2 कॅन्सल होईल. x² अपॉन x² कॅन्सल होईल म्हणजे 1 येईल. म्हणजे तिथं क्वेश्चन मधला लास्ट टप्पा लिहिला 1. 1 इंटू 2x² दॅट इज मीन्स 2x². हे सबट्रॅक्ट करत असताना ह्या प्लसचा मायनस होईल. म्हणजेच यांची जी काही सबट्रॅक्शन येणार आहे ती प्लस 2x² मायनस 2x² कॅन्सल झालं म्हणजे 0 राहिलं. म्हणजे या संपूर्ण एक्झाम्पल मध्ये पाहिलं तर आपला हा रिमाइंडर 0 आला. आता इथं प्रत्येक वेळी इथं पूर्ण भाग गेलेला आहे. जर एखाद्या अंकांचा भाग जात नसेल तर कशा पद्धतीने उदाहरण करायचंय त्या प्रकारचं एखादं उदाहरण नंतर घेऊया. किंवा छेदाला जर एखादं XY एखादं व्हेरिएबल शिल्लक राहत असेल तर अशा वेळी काय करायचं ते पुढच्या उदाहरणामध्ये लक्षात येईल. इथं तुम्हाला किमान एवढी गोष्ट लक्षात येऊ दे की आपल्याला इथं ज्या 4 टर्म दिलेल्या होत्या म्हणून प्रत्येक टर्म मधली सुरुवातीची टर्म आपण चेक केली. म्हणजे सुरुवातीला 6x⁵5 त्यानुसार आपण कोणता क्वोशंटचा टर्म घ्यायची त्यानुसार तसंच पुढे या पद्धतीने आपण सोडवत गेलो. आणि हे सोडवून झाल्यानंतर आपण फायनली लिहायचा आहे. त्याचा जो क्वोशंट आला, जो भाग आलेला आहे तो म्हणजेच आपला 3x³ मायनस 2x² प्लस 4x प्लस 1 आणि याची बाकी काही आलेली नाहीये. म्हणजेच इथे पुढे आपण ते लिहूया रिमाइंडर विच इज इक्वल टू 0. याच पद्धतीचं अजून एक उदाहरण पाहूया. 21x⁴ minus 14x² plus 7x divided by 7x³. जर एक्झाम्पल ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की आपला हा जो डिव्हाइस आहे 7x³ आहे. एक्सचा जो इंडेक्स आहे तो 3 आहे. जो इथल्या लास्ट किंवा सेकंड लास्ट टर्म पेक्षा सुद्धा मोठा आहे. अशा वेळी भाग लावत असताना काय होईल ते थोडंसं पुढे गेल्यावर तुमच्या लक्षात येईल. आपण नेहमीच्या पद्धतीने करत असताना आपला हा जो डिव्हायझर आहे तो म्हणजे 21x⁴ मायनस 14x² प्लस 7x ते लिहून घेऊ. त्याला डिवाइड करायचं आहे 7x³ ने. नेहमी ह्यातली पहिली टर्म आणि यातली पहिली टर्म याचाच आपण विचार करायचा. हे थोडंसं साईडला रफ करून घेतोय. जो आपला डिव्हिडंड आहे त्यातली फर्स्ट टर्म आहे 21x⁴ त्याला डिवाइड करायचं आहे 7x³ ने. 21/7 दॅट इज मीन्स 3 x⁴
अपॉन एक्स क्यूब दॅट इज मीन्स एक्स. म्हणजे 3x हा आपला क्वोशंट मधला पहिला टप्पा झाला, पहिली टर्म झाली. म्हणजेच हे 3x आपण इथे लिहूया, 3x इंटू 7x क्यूब दॅट इज मीन्स 21x⁴. आता ही टर्म प्लसच आहे, त्यावेळी याचं सबट्रॅक्शन होईल, त्यावेळी प्लसचा मायनस झाला असा त्याचा अर्थ असतो. हे न लिहिता डायरेक्ट कॅन्सल केलं तरी पण चालेल. म्हणजेच पुन्हा यांचं हे सबट्रॅक्शन करत असताना या 21x⁴ मधून 21x⁴ कॅन्सल होईल, हा 0 राहिला. पुढच्या टर्म जर आपण आहे अशा कॅरी केल्या, -14x² प्लस 7/x, आणि याच पद्धतीने जर पुढे आपण सोडवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल पहा. यातली जी फर्स्ट टर्म आहे ती म्हणजे -14x². या -14x² ला जर आपण डिवाइड केलं 7x³ न, तिथं -14/7 म्हणजे -2 होईल. परंतु जो x एक्स्ट्रा राहतोय तो डिनॉमिनेटरला राहील, कारण न्यूमरेटरला 2 आहेत आणि डिनॉमिनेटरला 3x आहेत, म्हणजेच -2/x होईल. अशा पद्धतीचा भागाकार आपण करणार नाही आहोत. आपल्याला जे लेटर राहणार आहे ती फक्त न्यूमरेटरला हवी. म्हणजेच थोडक्यात काय, इथं आपला जो डिव्हायजरची जी इंडेक्स आहे तो 3 आहे, तो याच्यापेक्षा जास्त आहे. अशा वेळी ही संपूर्ण जो काही राहिलेला आहे तो त्याचा रिमाइंडर आहे असं आपण सांगायचं. म्हणजे ही स्टेप करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणून आपण इथं शेवटी लिहायचं आहे, देअरफॉर आपला जो क्वोशंट आला, हे उदाहरण इथं संपवून आपण डायरेक्ट क्वोशंट 3x लिहिणार आहे, आणि उरलेला जो सगळा असेल ज्याला आपण बाकी म्हणजेच रिमाइंडर असं म्हणू, म्हणजेच रिमाइंडर -14x² प्लस 7x असा असेल. म्हणजेच हा जो डिवायझर आहे याची इंडेक्स जी आहे त्याच्यापेक्षा कमी इंडेक्स असणारा जर काही पार्ट असेल पॉलिनॉमियल मध्ये, तर तो आपला एक प्रकारे रिमाइंडर असेल त्या पटीमध्ये असं आपण म्हणू शकतो. असंच अजून एक उदाहरण लक्षात घ्या. क्वेश्चन असा आहे, 25m⁴ मायनस 15m³ प्लस 10m प्लस 8 डिवायडेड बाय 5m³. 5m³ याचाच आपली इंडेक्स 3 आहे, जे या लास्ट दोन टर्म पेक्षा जास्त येते. म्हणजे इथला जो भाग आहे तो आपल्या रिमाइंडर मध्ये जाईल. नेहमीप्रमाणे आपला जो डिव्हिडंड आहे तो लिहून घेऊ, 25m⁴ मायनस 15m³ प्लस 10m प्लस 8. याला डिवाइड करायचं आहे 5m³ न. यातली पहिली टर्म आणि यातली पहिली टर्म नेहमी आपण विचारात घेतो. म्हणजेच आपल्याला थोडस इथं रफ करूया, 25m⁴ याला आपण डिवाइड करतोय 5m³ न. 25/5 दॅट इज मीन्स 5m⁴/m⁴ दॅट इज मीन्स m. म्हणजे 5m हा आपला क्वोशंट मधली पहिली टर्म झाली. 5m इंटू 5m³ दॅट इज मीन्स 25m⁴. इथं मायनस केल्यामुळं या दोन टर्म एकमेकांना कॅन्सल होतील. म्हणजे उरलेल्या टर्म आपण आहे अशा आता लिहून घेऊया. म्हणजे काय शिल्लक राहतं, हा -15m³ प्लस 10m प्लस 8. तर यातली जी पहिली टर्म आहे ती म्हणजे -15m³ आहे, आणि आपला जो डिवायझर आहे त्यातली फर्स्ट टर्म त्याचा एकच टर्म म्हणजेच 5m³ असेल. या दोघांचा पुन्हा जर भागाकार केला तर आपल्याला काय मिळेल, -15/5 दॅट इज मीन्स -3, m³/m³ म्हणजे ते कॅन्सल होईल, सगळेच m कॅन्सल होतील, म्हणजे -3 हा आपला क्वोशंटचा दुसरा टप्पा आला. दॅट इज मीन्स -3 इंटू 5m³ यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर -15m³ होईल. यांच्यामध्ये जेव्हा सबट्रॅक्शन होईल तेव्हा या मायनसचा प्लस होईल, आणि मग साहजिकच या दोन टर्म कॅन्सल होतील. -15m³ प्लस 15m³ ह्या कॅन्सल होतील, आणि उरलेल्या टर्म पुन्हा जर आपण लिहिल्या तर 10m प्लस 8 होईल. अनावधानानं पुन्हा जर आपण पुढे करत गेलो तर आपलं काय होईल, 10m/5m³ असं जर आपण करत गेलो म्हणजे यातली फर्स्ट टर्म आणि यातली फर्स्ट टर्म, तर हे 10/5 आपण 2 लिहू शकू. मात्र m हे डिनॉमिनेटरला जास्त राहणार आहेत, म्हणजे ते उदाहरण तिथं आपल्याला थांबवायचं आहे. म्हणजे त्याचं जे फायनल आन्सर असेल, आपला जो क्वोशंट असेल तो 5m-3 असेल, आणि जो रिमाइंडर आला तो म्हणजेच 10m प्लस 8. म्हणजे हा आपला रिमाइंडर आला आणि हा आपला क्वोशंट आला. तर या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या पॉलिनॉमियलला मोनोमियलनं कशा पद्धतीने डिवाइड करायचं हे पाहिलेलं आहे. पुढील प्रॅक्टिस सेटमध्ये म्हणजेच पुढील व्हिडिओमध्ये आपण अशा मोनोमियलला बायनॉमियलनं कशा पद्धतीने डिवाइड केलं जातं त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.